भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. म्हणून एका विठ्ठला वाचून कोणाला हाकच मारत जाऊ नाही मायबाप, तेच येईल धावून. शेकडो देवन जे नाही ते धर्मन, कुठानं नागपुरण जाळपोळण कुठानंच नको, काय भानगडच ना. हे सगळं जीवन जगायचं आहे आपल्याला सुंदर आणि आनंदी जीवन जगायचं. प्रसन्न राहत जा. स्वर्ग मोक्ष लगेच भेटत नसतं. ती काय बापाची ठेवे लगेच स्वर्ग मोक्ष भेटायला. आणि ते तत्त्वज्ञान कळत असतं का काय हे वारकऱ्यांचं? काका घटन मटन पटन रज्जून सरपंच स्थानून पुरुषन शुक्तीन रजतन सत्ख्यातीन असत्ख्यातीन अनिर्वचने अज्ञानन आवरणन विक्षेपन परोक्षण अपरोक्षण शोकनाशन आनंदावाप्तीन पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा सांख्य कनादन गौतम ही कळत असतं का? ही साधी फिलॉसॉफी एखाद्या वेळेस सॉक्रेटिस, प्लॅटो, स्पेन्सर, लेनिन, कार्ल मार्क्स, डार्विन, आईन्स्टाईन, शेक्सपियर कळेल मायबाप. पण वारकरी कळण्यासाठी वारकरी व्हावं लागतं मायबाप, वारकरी व्हावं लागतं. तुकोबाराय म्हणले काही नाही होता आलं तर काय हो. पण इतक्या वेळ मी पाहतो याने इतकं सुंदर बाळाने वाजवलं, पण तुम्ही सगळं टाळी वाजवून सुद्धा प्रोत्साहन दिलं नाही, याचं दुःख वाटलं मला. नाही कधीतरी टाळी वाजवायचं ना. इथं नाही वाजवली तर पुढल्या जन्मामध्ये टोल नाक्यावर वाजवावं लागल. लय बेकार असतं रे ती. मग ते जरा जपायचं, अतिशय आनंदात राहायचं. दिवसाला 10-5 मिनटं खळखळून हसत जा. प्रसन्न राहा आधी, मग स्वर्ग मोक्ष बघू. स्वर्गात वगैरे काही नाही, पुरीसारखं वातावरण बी नाही राहिलेलं. पहिलं होतं चिंतामणीच्या सडका, कामधेनूची खिल्लार, कल्पतरूच्या बागा, रंभा, उर्वशी, मेनका, चौफुला, नटरंग, दंगल, बाहुबली, पुष्पा, गौतमी, सगळं स्वर्गात होतं पहिलं. आता अजिबात काही राहिलं नाही. मध्ये मी 5-6 महिन्यात तिथंच होतो, कटाळून खाली आलो आहे. हा जो आनंद आहे ना, हा स्वर्गात कुठं आनंद आहे मायबाप. हा घड्याळाकडे बघून चालायचं. काळाच्या बोगाबरोबर वाहता आलं पाहिजे, आपल्याला प्रवास करता आला पाहिजे. ते आलं नाही. आता मुंबई, वेगवान मुंबई, या मुंबईचं निराळच वास्तव आहे. ही खपवून घेते कुणाला बी. कोणीही या नगरीमध्ये उपाशी राहत नाही, मरत नाही, सुधरूनच जातो मुंबईत आला की. म्हणून कधी कधी वाटतं, त्याचं वर्णन केलं आहे मुंबईचं. मुंबईची वस्ती बडी बाका, जशी रावणाची लंका वाजली हो डंका पाहिली मुंबई म्हटलंय. हो, मुंबई पाहिली पाहिजे, अनुभवली पाहिजे. ज्याने अनुभवली ना ती गावाकडं तोंड करीत नाही, जी गावाकडून अधूनमधून येते ती इकडं तोंड करीत नाही. म्हणजे दोघांचं विरोधाभास आहे सगळं. म्हणून मजा आहे, आनंद आहे. हा आनंद अनुभवायचा आहे आपल्याला. हसत जा. हसल्याने ब्लड प्रेशर वाढत नाही, अटॅक येत नाही, शुगर वाढत नाही. एक 10 मिनटं हसला की 1 मिनिट आयुष्य वाढतं माणसाचं.
माझ्याकडे बघा ना तुम्ही, 78 आहे रनिंग चालू आता. 19-10 78 चालू आहे मला. अजून दणदणाट आहे सगळं. 2 गोष्टी कधी झाल्या नाहीत. लहानपणापासून डोकं दुखलं नाही आणि जन्मल्यापासून पोट कधीच दुखलं नाही. दुसऱ्याने ज्यादा खाल्लेलं पाहिल्यावर सुद्धा दुखलं नाही. काय काहींचं तसं सुद्धा दुखतं, किती खातोय. खाऊ दे ना, सार्वजनिक आहे, खातच असतात. काय ठेवलं आहे महाराष्ट्रात खायचं. संडासच्या स्कीम खाल्ल्या म्हणल्यावर बाकी कशातलं काय ठेवतील, काही नाही राहत. चालत राहतं काळाच्यात ओघात हे सगळं. म्हणून जीवन सुंदर जगा, आनंदी जगा, प्रसन्न व्हायला शिका. बघा ना दत्तमूर्तीकडं. मी फार मूर्ती पाहिल्या, पण या मूर्तीकडं पाहिलं ना, मन, बुद्धी, शरीर, इंद्रिये सगळं स्त्रोतच तिकडं ओढून घेता येते. हो, इतकं अलौकिक दर्शन आहे, दिव्यत्व या मूर्तीमध्ये. ज्या कलाकाराने केली असेल मायबाप, कधी कधी अशा दिव्य कृती बनवणारी काही माणसं जन्माला येतात. हो, जशी छावामध्ये छत्रपती संभाजीराजाची भूमिका करणारा एखादा नट असू द्या, हो, त्याचं दिग्दर्शन करणारा असू द्या, त्याचं नेपथ्य करणारा असू द्या, त्याची प्रकाश योजना असू द्या, त्याचं ध्वनी प्रक्षेपण पहा, रोमामध्ये ते शिरवण्याची त्याच्या दिग्दर्शकांची जी कमाल आहे, त्या दिग्दर्शकालाच माझा मानाचा मुजरा आहे मायबाप, मानाचा मुजरा आहे. एक असं कलाकारांना पाहिलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे. काय त्याच्यामध्ये काय असतं या फोटोमध्ये, काय या कृतीमध्ये. हो, हा तर इतिहास आहे. इतिहास म्हणजे मागं वळून पाहायचा, पूर्वजाने केलेल्या पराक्रमाची नोंद ज्याच्यामध्ये लिहिली जाते त्याला इतिहास म्हटलं जातं. इतिहासाची व्याख्या काय, जे होऊन गेलेला आहे तो इतिहास असतो. हो, जे घडायचं आहे तो भविष्यकाळ असतो आणि जगतोय आपण तो वर्तमान काळ जगतोय. या वर्तमान काळाचा विचार करायचा. भविष्यात बघा ना काय गंमत आहे, काय महत्त्व असतं जीवनाचं. म्हणून जीवनाचं महत्त्व शिकलं पाहिजे. प्रत्येकाने सुखी घरच्यांना, दाम्पत्याला सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सुखी राहिलं पाहिजे. आणि आनंदी जीवन हे परमार्थाचं पहिलं पाऊल आहे मायबाप. मग आनंदाच्या डोही आनंद तरंग मिळतो. म्हणून सर्वांच्या पायावर डोकं टेकवतून कथेकडे वळाय हरकत नाही. विठ्ठल आज कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग. सह्याद्रीच्या कुशीत, भंडाऱ्याच्या पायथ्याला, इंद्रायणीच्या किनाऱ्यावर, देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावात, बोलोबा कनकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं. विश्वंभर बाबापासून 7 पिढ्या परमार्थाचा वारसा लाभला. साहित्य, प्रज्ञा, प्रतिभा, प्रेम याचा भावाविष्कार अनुभवायला मिळाला. जीवनाच्या संकल्पना बदलून टाकण्याची क्रांतिकारी विचारधारा ज्याच्या अंतचक्षुतून बाहेर प्रगट झाली आणि गाथ्याच्या रूपाने पंचम वेद उदयाला आला. तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये एक निर्भयपणाची भावना ज्याने जागवली आणि मोक्षाचा देवयान पंथ तुमच्या माझ्यासाठी ज्या महापुरुषाने खुला केला, जीवन वैराग्याच्या कुशीतून निघालेलं, विवेकशील बुद्धीने साकारलेलं आणि भक्तिमय अंतःकरणाने ज्याला आकार मिळाला होता, अशा निराकार परमात्म्यालाही सगुण साकार बनवणारा ज्याचा ध्येयवाद आहे, त्या ध्येयवादाने पछळलेल्या एका वारकऱ्यांच्या, की जो श्रीमंत आहे, जो ऐश्वर्य संपन्न आहे, जो स्वर्गामध्ये देहासकट जाऊ शकतो वैकुंठाला, ही ज्यांची धारणा आहे, एवढं सामर्थ्य विश्वाच्या पाठीवर कुठल्याही महानुभवाला मिळालं नाही. ते ऐश्वर्य ज्याने अनुभवलं, भोगलं आणि तुमच्या माझ्यासाठी मोक्षाचा देवयान पंथ ज्याने खुला केला,
त्या श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तनाला विठ्ठल टाळजोरात वाजवायचे. घोळा घोळा वाजते टाळ म्हणायचं नाही हाणायचं. वारकऱ्यांचं टाळ आहे. हे काय नारायणगावचं आहे तू उगवले शुक्राची चांदणी उगवू दे नाही तू मावळून दे. वारकऱ्याचं काय टाळा टाळी लोपला नाद अंगो अंगी मुराला छंद भोग भोगिताची अटीला भोग ज्ञान गिळून गावा गोविंद. हे वारकऱ्यांचं टाळ आहेत माय. हे सटकून आणायचं बरं बेहायचं. म्हणून वारकरी तोय की जो जन्माला येताना मनुष्य 4 गोष्टी घेऊन जन्माला येतो. पहिला आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4 गोष्टी घेऊन जन्माला येतो. आहार, निद्रा, भय, मैथुनांचं म्हटलं आहे. या 4 गोष्टीत आहार प्रत्येक माणसाला गरजेचा आहे. आम्ही आता 2 घास साबांच्या इथं खाल्लेच. किती मोठा संन्यासी असला साधू असला फार काऊ अंगावर ओतून घेतली तरी भूक लागतेच त्याला बी. संन्याशालाही भूक लागते. किती जटा राखल्या दाढी राखल्या काठ्या घेतल्या भूक नाही सोडत तुला. तू कुठेही जा भूक तुझ्या पाठीमागे आहे. ती आशा नावाची भिकारी नाही. ती कोणाची कधी तृप्तच झाली नाही. तुमची माझी कशी होईल नाही होणार. ही मजा असते एक. हा एक वेगळेपण असतं. 4 गोष्टी आहार पाहिजेच पण शास्त्राचा विरोध नाही खाण्याला. एक वाक्य सांगून जा. शास्त्र फक्त मर्यादा घालत असतं विरोध करत नाही कधी. भगवान गीतेत सांगतात युक्त आहार विहारस्य युक्त चष्टस्य कर्मसु युक्त स्वप्न बोधस्य योगो भवति दुःख. आहार तरी सेविजे का युक्तीचे निमापे मविजे. ज्ञानोबा राहिले येतात तो खूप बराय सांगतात युक्त आहार विहार युक्त जेवण मर्यादित पाहिजे. जास्त खात जाऊ ना. उगं खायचं काहीतरी. आमच्याकडं आमच्या पवार महाराजांना विचार नवसरवाडी म्हणून गाव आहे मायजळगावजवळ. म्हणच आहे त्याच्यावर 60 गावची 60 नवसरवाडीची 8. कशाला नुसती जेवाय. किती खात असतील. मी दत्त महाराजाला स्मरून खोटं बोललो तर नरकात जाईल. 70 ते 80 पुरणपोळ्या खातो एक पट्ट्या. घाबरू नका बोलवायचं नाही त्यांना. 70 आणि 80 पुरणपोळ्या म्हणजे पोरखेळ आहे का काय. एकटा आला तरी पूजेचं काम भागविल. 8 जण आले होतं वरडच उपाशी. कुणी पत्रिका देत नाही त्यांना. अहो ही तरी किती. आमच्या धर्मग्रंथात बघा बकासूर गाडीभर अन्नाने 1 रेडा खात होता. दुर्वास 60 सहस्त्र खंड्या अन्न दुर्वासा. कुंभकर्ण जन्मल्याबरोबर भवतालच्या 5-6 बाया खाल्ल्या त्यांनी. त्याच्या आईचं बाळणपण करायला आलेल्या. तुम्हाला काय शिवी वाटली का काय. एरवी देत नाही कीर्तनच देईल कमी. फक्त स्वर बदलून सांगितला.
तुमच्या भावना लगेच बदलल्या ही मला माझी सायकोलॉजी इतकी कच्ची आहे. काय गंमत आहे. भीम कुणी जेवाय बोलवत नव्हतं, खदाड होतात. एकदाच रुक्मिणी आईसाहेबांनी म्हटलं भीमाला जेवाय बोलवायचं का? ती म्हणली नको. देव म्हणले नको. अख्खी द्वारका 3 दिवस 2 टाईम जीव घालील पण ह्याला नको. भेट होती माणसं. पण आईसाहेबांनी हट्ट धरला, रथ पाठवून बोलवून आणला. आल्यावर भीमाने विचारलं का बोलवलं? म्हणले जेवाय. म्हणलं काल सांगायचं नाही वे. म्हणले का? सकाळी थोडं खाऊन आलो. म्हणलं असा एक वर्ग आहे समाजात. दुसऱ्याच्या जेवाय जायचं झाल्यावर ही जात आदल्या दिवसापासून तयारीत असते. अशी निकृष्ट दर्जाची उत्कृष्ट माणसं आहेत. दलेंदर कुठले भिकार काय खाण्यासाठी मोकार जगायचं. ते काही नाही. आचार्याला सांगितलं आजच्या दिवस स्वयंपाक जास्त करा. ती म्हणली माणसं किती? एकच. आता भगवंताचं कुटुंब 16,108 बायकां त्याची मुलं बाळण नातून हे एवढ्यात एक माणूस भागा नका. ती म्हणली तुम्हाला काय करायचं? नासून द्या पण असू द्या. 10-20 पोत्याचं आणखी मळायला लावलं. भीम ताकदवान गडी होता. कृष्णाबरोबर गप्पा मारत बसलेला. भीमामध्ये इतकी ताकद होती मायबाप की शेपटाला जर हत्ती धरला शेपटाला आणि घरघर फिरविला वर फेकला तर पुन्हा कधीच खाली येत नव्हता. तुम्ही म्हणाल 4-2 दिवसांनी नाही. गुरुत्वाकर्षण मध्यातच जाऊन पोहोचायचा जिथं आजचा उपग्रह सोडला जातो. एक उपग्रह सोडाय 3 अग्निबाण खर्च करावं लागतात. भीम हे काम नुसते हातानेच करायचं. खरंच सध्या पाहिजे होता भीम. दिला असता कारगिलकडं ढकलू आणि आपण बसलो असतो मेरे वतन के लोगो जरा आँखों में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा करे. भीम ताकदवानकडे अलीकडे ताकते राहिल्या नाहीत म्हणून घोटाळा झाला. त्याच्यामुळं ज्यादा बायका सांभाळीत होते. गडी ताकदवान होतं. हो. राणा प्रतापाला 17 बायका होत्या. शिवरायाला 8 होत्या. ताकदवान होते गडी. राजा दशरथाला 703 बायका होत्या. कृष्णाला 16,000. 9 बैलांना माजलेले एकच येसन घातली होती कृष्ण. 9 बैलांना एकच येसन आणि एक येडा मारला. 9 बैल मोकळी बांधलेली नाही. आमच्याकडं पाहुणं आलं बघायला आणि दूध नसलं म्हणून त्याची आई म्हणली त्या नवरदेवाची शिळीच्या 2 धारा काढून आण. आणि ती धार काढायला गेल्यावर शिळीने जी फटकारलं. अजून संचितीमध्ये पुण्याला मला अजून फोन येतो माझ्या लग्नाचं काय झालं. म्हणलं कुंभमेळा पुढचा आल्यावर बघू. म्हणजे तिथं द्यायचा सोडून तुला चंचलगिरीजवळ. तर मोठी मजा आहे. हे काय ताकती नाहीत गड्याला. माझं एकदा बोपगावला कीर्तन होतं आणि सासवडला आलो आणि खंडेरायाचं दर्शन. मला आवडतं खंडोबा. रामापेक्षा बरं आहे. रामाने बायको झोपडी ठेवली हरणाच्या पाठीमाग गेला तोपर्यंत रावणाने बायको नेली. पण खंडोबा तसं करीत नाही कवच. कुठेही घोड्यावर निघाला तरी स्टेपनी पाठीमाग. व्हायला खंडो हुशार आहे त्या मानाने धंद्याच्या दृष्टीने. आणि तरुणांचा आदर्श आहे खंडो. हो आदर्श घेतला पाहिजे. कुठे गेलं आपलं सुखदुःख बरोबर मागं नाही ठेवत जाऊ वगैरे प्रेमाने. जाऊ द्या कशासाठी बोलतो मी. एकदा पुण्यातून मी दर्शन करून पायरीवर बसलो. पुण्यातून एक जोड आली. तिथला नियम असा आहे नवीन लग्न झालेली जोड आली तर बायको खांद्यावर घेऊन 5 पायऱ्या देवाच्या चढावला खंडोबाच्या. तसल्या गमती बघा असलो आपण तास बसतो. चित्र बघण्यापेक्षा हे ओरिजिनल कसं आहे कसं. तरणी बांड पोरं होती बायको खांद्यावर घेऊन पळायची. पण पुण्यातून एक जोड आली 35-55ची. त्याचं वजन 35 आणि तिचं 55. मी ओळखलं की ह्या रामाला हे धनुष्य उचलत ना. तर 10-5 पोरांनी गाठला. म्हणले 200 रुपये द्यावं लागणार बायको खांद्यावर. आता 200 रुपये 5 पायऱ्यासाठी द्यायचं म्हणले होती. बसलं 2 पायावर खांद्यावर बाई. माझं काळीच धडा करायला. या गाणं आठवलं काय होता असं तू काय झालं असं तू. अरे भेड्या कसा वाया गेला असतो.
एकेकाळचा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, मदनलाल धिंगरा, अनंतराव कान्हेरे, सावरकर, संताजी, धनाजी, बाजीप्रभू, येसाजी, कंक, राणा प्रताप, शिवराय आपल्या बलिदानाने धर्माचा विजय बनवणाऱ्या श्री संभाजी राजासारखा एकेकाळचा तू महाराज, आज तुझी काय दयनीय अवस्था झाली. म्हणून मी त्या दृश्याकडं पाहिलं. कुठून ताकद आली काय नाही. तसला बोजा घेऊन उठलं राहतो. टर्रा आवाज झाला. इतकी पॅन्ट फाटली ते. आणि 2च पायऱ्या चढलं. 3ऱ्या पायरीवरूनच जगदंबा टाकून दिली खाली. ते तिचा खुबा गेला आणि ह्याने पोट आवळून धरलं. मी म्हणलं तसं कर, पोट आवळून धरलं. म्हणलं आताडी कोणीकडे गेली काय नो. अरे ताकदच नाही येड्या. ताकदवान गडी होतं पहिलं. भीम ताकदवान गडी जेवायला बसला. मीठ लिंबू डाव्या बाजूला. कोणते पदार्थ कोणत्या बाजूला ताटामध्ये पाहिजे त्याला नियम आहे. तर पाण्याचा तांब्या डाव्याच बाजूला, मीठ लिंबू डाव्या बाजूला. का? कधीतरी उपयोगाचं होते. मीठ काही सारखं घ्यावं लागतं का? लिंबू सारखं पिळावं लागतं का? कधीतरी घ्यायचे पदार्थ डाव्याला आणि सणाना उजव्याला. कळलं? हां, हे नियम आहे त्याचे ठरलेले. ते काही जेवणाचे जेवायला एक अक्कल लागते म्हणा. मी सातारला ते उदयनराजाच्या चुलत्याच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला गेलो आणि एका सरदाराच्या जेवायला. दारात गेल्याबरोबर चोपदार उभा. म्हणला कोणीकडं? म्हणलं जेवायला. आत गेलो, बकेट भरलेल्या होत्या. सोडलं आम्हाला 7-8 लोकांना. हात धुवायला लागलो तर ते एक म्हणला तांब्याखाली. म्हणलं हात नाही काय धुवाय. म्हणला पहिला तांब्याखाली. कुठं? म्हणलं हात मळलेला आहे आपला. दिला टाकून निघालो. तो ते सर म्हणला हात धुतला का? म्हणलं आता कमाल झाली तुमची. एक हात धुवून द्यायना, हात धुतल्याशिवाय जाऊ द्यायना. मी मगाच्या जागेवर उभा राहा म्हणला. बकेट सगळी आम्ही असा हात करून उभा राहील. शागिर्द म्हणून त्यांचा नौकर खांद्यावर टावेल साबणाचं बॉक्स घेऊन आला. 2 वेळा त्याने साबणाने स्वच्छ हात धुतला. मग आत सोडलं आम्हाला. मला तर भीती वाटायला लागली. जिथं हात धुवायला माणसं आहेत तिथं आत गेल्यावर जीव घालतात का काय? कुठानाच आहे मोठं. आत गेलो, चंदनाचं पाट बसायला. सगळे वीरप्पनचे दोस्त. काय कमी तिथं कोणत्या गोष्टीचं. 5-5 वाट्या ताटात आल्या. मधल्या वाटीत अत्तर मिश्रित पाणी, अत्तराचं पाणी. खिरीचा फुरका मारला, मधल्या वाटीत हात चोळायचा. आमटीचा फुरका मारला, मधल्या वाटीत हात. 2 पदार्थाचं कॉन्ट्रॅक्ट तोडायची मधली वाटी. कुणाच्या बापाला माहिती. आम्ही एका भांड्यात सगळ्या भाज्या आळंदीत गोळा केलेल्या. ही मधली वाटी कशाला माहीतच नाही. आम्ही अधूनमधून त्याच्यातलं बी फुरका आणायचो. दिस इज फुरका. अरे म्हणलं तो म्हणला ह्याच्यातलं काय फुरकं? म्हणलं मग येड्या कशाला ठेवली मधी? हान बुड्या म्हणला. अरे जेवायला ज्ञानाची गरज आहे. मोक्ष काय बापाची ठेवाय वय लगेच्या लगे मिळत नसतो मायबाप. भयानक त्याग. तसं भीम जेवायला बसला. मीठ लिंबू डाव्या बाजूला. भात आणून पात्रावर वाढला. आणि रुक्मिणी आईसाहेब वरणाचं भांडं आणाय स्वयंपाकघरात गेलं. तो रे गड्याने पाणी फिरलं. वरण यायच्या आधी भात खाऊन घेतला. भातच नाही पानावर. वरणाचं भांडं तिथे ठेवले आणि भात आणाय गेले आईसाहेब. वरणाचं पात्यालंच प्यालं. वरणाची भाताची अर्धा तास गाठच नाही. रुक्मिणी सत्यभामेला म्हणले सगळ्याजणी चला तेव्हा जमत आहे. अहो पोळी असतो गळून नाही, गळून असतो पोळी नाही, वरण असतो भात नाही, भात असतो वरण नाही. भजन पापडन कुरड्यात फुटपाथनी पळायच्या. कोण हायवेला येऊन देते? रुक्मिणी साहेब आचार्याला हात उचला. म्हणला मोडायला लागले. एक आचार्य म्हणला किती जण जेवतात ते बघूनच येतो. आला आणि त्याने कपाळावर हात करून बघितलं, तोंडावर हाणलं. म्हणलं 80-90 पोळ्या मोडीत नाही, नुसता गोळा करतो. JCPने वळले म्हणे. पळत गेला. आचार्याला म्हणला जाड धारा. तिकडे कटाळलेलं 16 इंची 18 इंची जाडीच्या चपात्या. 3-3 बाया एक चपाती उचलायला. तसल्या आणून भीमाच्या पात्रावर आदळल्या. जाड पोळ्या पाहिल्या हसला भीम. तो म्हणला जाडच काय, गोळा येऊन दे. आज कसं रस ठेवीत नाही म्हणला. लहान मुलाला घालायला भाताची मूद नाही. रुक्मिणी आईसाहेब पळत गेल्या. बघून त्याच्या पायावर डोकं टेकवलं. भगवान हे भीम नावाचं प्रकरण मिटवा. देव म्हणले मी नको म्हणत होतो ही पिढा नाही. देवा म्हणले आबरू जायची महाग आहे आता. मग देव सांगतात ऐक रुक्मिणी, आपल्या घरात 7 उतरंडीत
त्याच्यातल्या 4थ्या उतरणीमधल्या 3ऱ्या क्रमांकाच्या गाडग्यात एक गुळाचा खडा आहे आणि तेवढाच गुळाचा खडा आणून भीमाच्या पात्रावर मांड. त्याला म्हणावं हा कुंतीचा घास आहे. देवाला त्याचं वर्म माहीत होतं. आईच्या हातचा घास खाल्ल्याशिवाय याचं पोट भरत नव्हतं. जय जय कर्म धर्म नाशिवंत, जय जय कर्म धर्म नाशिवंत. का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, म्हणे त्याचे केले तुका म्हणे त्यांचे केले आम्हा वर्म, केले आम्हा वर्म. कर्म धर्म नाशिवंत, जय कर्म धर्म नाशिवंत, जय जय कर्म धर्म नाशिवंत. कर्मातलं वर्म सापडलं की कर्म कधीच फेल जात नाही. चुकली या वर्म फेरा पडेल. वर्म चुकलं फेरा पडतो. वर्म बरोबर असलं योग्य घडतं. आणि बुद्धिमान माणसानेचं हे काम आहे. हे अज्ञानी माणसाचं काम नाही. जी बुद्धिमान माणसं आहेत ती आपली ज्ञानाने या सगळ्या कला आपल्या अंतर्भूत करून घेतात. कला तशी येत नाही, ज्ञान तसं येत नाही. थोडंसं चातुर्य पण अंगचं असावं लागतं. अंगचं नसेल तर वरून किती मुलामा केला तरी ते सोनं होत नाही. तुकोबराय म्हणतात मुलाम्याचे नाणे तुका म्हणे नव्हे सोने म्हटलंय. मुलामा म्हणजे वरचाच भाग आहे तो जीवनात. तेवढाच गुळाचा खडा आणून भीमाच्या पात्रावर मांडला. भीमा हा कुंतीचा घास घ्यायचं ते म्हणलं जेवण संपलं. दृष्टांतही संपला. कशासाठी सांगितलं? भीमात इतकी ताकद होती ती कशाचं फळ होतं? कोणाच्या हातचं खात होता? अरे आईच्या हातचं खात होता म्हणून भलदंड. आता जर आई वाढाय आली एखाद्या तरुणाला बाळा घे की ह्याच्यात कर न झालं आणि तितक्यात बाई यावा घ्या की थोडं वाढ की म्हणता कुठं कमी म्हणता येडं सोन नाही मारायचं. ज्याला हे 9 महिने वागवले जिने गर्भात आपल्या पोटात त्याची कदर नसणारा परमार्थाचा आणि भगवंत संताचाही तो लाडका कधी ठरत नाही. आता लाडक्या ठरल्या बहिणी थोड्या काळ त्यालाही बुका लागायच्या मागतीस काय होतंय कोणाष्ट चाललंय काटछाट. हे लय हुशार माणसं आहेत. हिथं बसून तिकडं दिसतात ती तशी इतकी सोपी नाही ती. बरं आहे पण चांगलं चाललंय राष्ट्राचं. कधीच नव्हतं इतकं वाटोळं झालं आहे सध्या. इतक्या बेकार अवस्थेतून तुमचं आमचं जीवन चाललं आहे. पोखरलं आहे आज सगळं. उगा लेप आहे वरून आवरण दिसतंय ऐक्याचं पण नाही. हे काम आमच्या साधू संतांनी फार पूर्वी केलेलं आहे मायबाप. समाज संघटित बनवण्यासाठी उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्त देखुण्या. भगवान सांगतात आपी चेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधू रेवस्स मंतव्य सम्यक व्यवस्थित हिसा. कोणीच परमार्थामध्ये त्याला स्थान नाही जातीपातीला मायबाप. हे उपजीविकेचं आपल्या साधन बनवलं राजकारणी लोकांनी जातपातीचं. स्वतःची पोळी भाजण्यासाठी राष्ट्र जरी जळालं तरी त्यांना काही घेणं नाही. इतके खालच्या थरातले नेते जन्माला आले. या महाराष्ट्राने या आदर्शांना पाहिलं. हे सगळे आदर्श तुडवलेत ह्या बालिंग्याने मायबाप. ठेवलं नाहीत कोणी काय ठेवलं नाही. तुमच्या माझ्या आता थोडंसं कुठं वारकरी संप्रदायात थोडा जिवंतपणा आहे तो तेवढाच वारकरी संप्रदाय निर्भयपणे आपलं मत मांडू शकतो. आणि भेट जाऊ नका कोणाला. कुठेही असा तुम्ही भीती एकदा काढून टाकली ना अंतःकरणातून की काम भागायला. बुद्धिमान माणसाकडे भीत नाही. ती कुठेही निवांतच असतात. त्यांना माहीत आहे एक दिवशी जायचं इथून. एके दिवशी जायचं आहे. मग आनंदात जायचं आहे ना. कोणाला भिवून कशामुळं जायचं आहे? तुकोबरायला कारण विचारलं महाराज तुम्हाला कधी भीती वाटते का? महाराज म्हणले मलाच काय पण आमच्या संपूर्ण वैष्णवाला कधीच भीती वाटत नाही हे सांगा अभंगाचं पहिलं. हरीच्या दासा हरीच्या दासा
भय नाही त्रैलोके भय नाही त्रैलोके हा देव उभा मागे पुढे देव उभा मागे देव उभा मागे पुढे देव उभा मागे हे आम्हा हरीचा दासा भय नाही त्रैलोके भय नाही त्रैलोके शिक्षण काय झालं तुमचं? मोनालिसा हे नाव कधी ऐकलं तुम्ही सर? तुम्ही मोनालिसा? हा, हे कुंभमेळ्यातली नाही. मोनालिसा नावाचं चित्र आहे आणि त्याचा चित्रकार लिओनार्दो विन्सी. त्या चित्रकाराचं नाव काय? लिओनार्दो विन्सी. त्याने एकदा चित्र काढलं ते आणि दाखवलं असं लोकांना की प्रतिक्रिया घेण्यासाठी कसं वाटतंय, कसं दिसतंय. काय म्हणली, चांगलं आहे, बरं आहे, मस्त आहे वगैरे असं. आणि हे एक जण म्हणला थोडं डार्क पाहिजे होतं, कळलं. त्याच्यावर लिओनार्दो विन्सी हसला. तो म्हणला तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण पुन्हा ब्रश फिरवणं म्हणजे पहिल्या मूळ आकृतीचं वाटोळं करणं आहे. तसं एखादी चाल चांगली झाली, कळलं तुम्हाला, ह्याच्यावर समजून घ्या की पुन्हा जर ते तितक्यात जुळली नाही तर वाटोळं होतं त्या चित्राचं. म्हणून फार जपून राहायचं. ते चित्र रंगलं आहे ना, ते तिथंच थांबायचं. संसाराचं तसंच आहे. एक चित्रच आहे, एका निर्मात्याने काढलेलं चित्र आहे. त्या चित्रकाराने रंगवलं आहे तुम्हाला, मला त्या रंगातच मशगूल आहेत आपण. आपल्याला भीती नको, भीती वाटतच नाही. निर्भय राहायचं आहे. ज्याने निर्माण केलं आहे तोच विनाश करेल. ज्याने उत्पन्न केलं आहे तोच आपलं सावली होऊन आपलं जीवन जगवेल. विश्वास ठेवायचा हो फक्त. विश्वास नसेल तर कसं चालतं? विश्वासावर चालतं सगळं. तुकोबारायचा विश्वास होता, एकट्याबद्दल नाही. या अभंगाला तुकोबारायने आम्ही हा शब्द घालून व्यापक बनवलं आहे. मी माझं नाही, आम्हा म्हणजे सगळ्याचा अंतर्भाव केला. त्याच्यामुळे हरीच्या दासांना भीती नाही. शंका विचारतात माणसं पुढं. आम्ही कुठं घरी गेलो एखाद्याच्या, तिथली बिलिंदर पोरं वगैरे कोणी माणसं मुद्दाम छेडण्यासाठी काय. परवा एके ठिकाणी गेलो, तो म्हटलं महाराज माझी एक अडचण आहे. म्हटलं काय हो तुमची अडचण? तुम्ही आल्यावर बरोबर समाधान झालं. म्हटलं पण तुझं म्हणणं काय? 6 महिनं झालं म्हणलं माझ्या स्वप्नात एक इडी येते मला गुदगुल्या करते. तुझ्या स्वप्नात इडी येते, तुला गुदगुल्या करते, त्याला मी काय करू? आणि कशाला महाराज झाला? काय कर? माझ्या महाराज होण्याचा आणि तुझ्या स्वप्नातल्या इडीचा अर्थार्थी काय संबंध आहे? पण मी बी जिद्दीला पेटलो. जसा चिमायजे आप्पा वसईचा किल्ला घ्यायला, तानाजी मालुसरा सिंहगड घेण्यासाठी, मोरारबाजी जसा शर्तीची झुंज पुरंदरावर देत होता, किंवा बाजीप्रभू देशपांडे जसा घोडखिंडीमध्ये जीवाचं कान करून तोफेच्या आवाजाकडे ध्यान देऊन लढत होता, तसं ह्याच्या स्वप्नातली इडी काढायसाठी, कळलं तुम्हाला, मी बी जिद्दीला पेटलो. म्हणलं इथून पुढं तुझ्या स्वप्नात इडी आली तर आयुष्यात कीर्तन करायचं नाही, पण पथ्य सांभाळावं लागेल. तो म्हणला काय करू? म्हणलं फक्त जागर राहा. औषध सोपंच आहे. काही काही माणसं सहज बुद्धीने. मी परवा बीडमध्ये गेलो होतो कार्यक्रमाला. हो, नाही एका श्रीमंत माणसाकडे उतरलो. थोडा वेळ थांबलो. आपलं कार्यक्रमाला पुढं होतं अंतर, एक 10-5 किलोमीटर. पण माझ्या ओळखीचं घर होतं. आणि आपलं म्हणलं चहा घेऊन मग जाऊ कार्यक्रमाला त्यांच्यात. मग त्यांना फोनही केला होता, ते वाट पाहत होते. गेलो. आपलं बाहेरच पटांगणात झाड होतं, बाजा टाकून बसलो आम्ही गप्पा. आणि ते
7-8 बाया लावल्या होत्या कामाला त्याने भुईमुगाच्या शेंगा फोडाय. त्या 7-8 बाया पाहिल्या. मी म्हणलं लय बाया लावल्या भुईमुगाच्या शेंगा फोडण्यासाठी. कितीही भुईमुग? ते म्हणलं 40-1 किलो असेल म्हणलं शेंगा. आम्ही म्हणलं 40 किलो शेंगाला 7-8 बाया कशाला? महाराज म्हणला हे तुम्हाला नाही कळायचं. म्हणलं तू सांग. म्हणला ह्या सगळ्या बोचऱ्या आहेत. नाही कळलं का माझं वाक्य तुम्हाला? ह्या बाया जी ते ह्या दात नाहीत कोणच्याच बाईला ह्याच्यातल्या. मी म्हणलं तसं कशामुळे? म्हणला एकसुद्धा शेंगदाणा वायाला जात नाही. म्हणला चांगल्या बाया लावल्या असतात तर किलोला बोका लावला असता म्हणला दिवसभर. बुद्धिमान माणसं आपल्या ज्ञानाचा विनियोग काय कुठं करतील तपास नाही. पण हे एक गोष्ट आहे, ज्ञान ज्यावेळी खऱ्या दिशेने जात त्या आत्मज्ञानाकडे धावतं त्यावेळी संतत्व प्राप्त करून देतं. संत पण येतं त्याच्या वाट्यात. आणि मग त्याची अवस्था सर्वस्वाने देवाला समर्पित केलेली असते. त्याच्यामुळं रक्षणाची जबाबदारीसुद्धा भगवान परमात्मा घेतो त्या भक्ताची. पण तुम्ही निर्भय का या प्रश्नाचं उत्तर अभंगाचं दुसरं. देव उभा मागे पुढे, 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 देव उभा मागे पुढे. उगमी कोडे संकट, उगमी कोडे संकट, देव उभा मागे पुढे, 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 देव उभा मागे पुढे. उगमी कोडे संकट, उगमी कोडे संकट, उगमी कोडे, देव उभा मागे पुढे, उगमी कोडे संकट, हो उगमी कोडे संकट, उगमी कोडे संकट, संकट संकट. 4 साली संघच म्हणला घडत. हो अतिशय समाधान झालं. भारी हत्ती असं काहीतरी नाविन्य पाहिजे. सध्या सगळं मिक्स चाललं आहे. आपण जरी मागं का राहायचं? सगळं त्या काळाबरोबर व्हायलाच पाहिजे. आपण सुद्धा प्रवास केला पाहिजे. त्याला काहीतरी दुसरं नाव आहे. काय रे रिमॅक्स का काय असं? हां काय? हां तुला नाही माहीत उगं काही बी सांग. तुला वाटलं ही बावळट ऐकणार. कारण मी 35-40-55 वर्ष महाराष्ट्र बावळट बनवीत आणला आहे. शहाणा बनविण्यासाठी नाही ही परमार्थ आमचं. थोडा वेळ सुख लागावं, आनंद व्हावं वगैरे. ज्ञान लगेच लगे मिळत नसतं. ते लई कोटाण्यात नाही पाडीत माणसाला. मी आपलं साधं जीवन जागा, बायका पोरं वगैरे. मी बी काही संन्याशी नाही रात्रीच्यासारखा. रात्रीचं महाराज संन्याशी पोरं बाळ झाल्यावर घेतलेला. तर जाऊ दे, आपल्याला काय करायचं त्याचं पण कुठाना नको. तर म्हणून एक जीवन आहे असं. मला संसार आहे माय मावल्यानं. 17 नातू आहेत मला. 17 नातू आहेत. 4 पंतो आहेत. धरण फुटलं आहे. काहीच नाही. आणि इबलीस आहेत आमची गोसाईची तसली वाईट.
मध्ये मॅच चालू होती शेवटच्या फायनलची न्यूझीलंडबरोबर भारताची. मला जरा क्रिकेट बघायचा नाद आहे. नाद म्हणण्यापेक्षा ह्या वयात कंड आहे अजून. कंड वेगळा नाद वेगळा असतो. ते बघत होतं आणि ते आमचं पोरग बसलेलं नातू समोर 2 धावातच एका धावात रोहित आऊट झालं. हां आपला गांगुली आऊट झाला. कोहली आऊट झाल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं. जुने खेळाडू आठवतात ते. कोहली आऊट झाल्यावर पाणी आले होते. आमचा नातू जवळ बसल्यावर म्हणलं आजोबा काय झालं. म्हणलं कोहली आऊट झालेलं का. म्हणलं या शेवटच्या अंतिम सामन्यात मार खावा लागतोय काय. डोळ्यात पाणी आलं माझं. ते आमचा नातू बसल्या रडाय काय रोग आला म्हणला काय बाप मिळाला काय. ही असली पिढी दलिंदर. त्याला स्वधर्म स्वतःचा अभिमान वगैरे फार खाक झाला यांचा. ने मजला मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. कधी अंतकरणात भावना तयार व्हायची आपल्या. ही भावना तयार होण्यासाठी स्वधर्मे निधनम श्रेयो परधर्मो भयावह. धर्माच्या ठिकाणी जागरूक राहावं लागतं मायबाप. म्हणून देव भक्ताचं मागं पुढं उभा राहून रक्षण करतो. हो एक ओवी सांगतो काकान भागवत. अर्जुनाला बोलतात नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पार्थाचे करीत्वाशे पायकू पाठीशी घातला आपण पुढारा राहिला जेने पांचजन्य स्फुरिला उलिळाची. काय मजा आहे. केवढी मजा आहे. भक्ताचं रक्षण करतो भगवान परमात्मा. माझ्या परमपूजनीय आदरणीय महाराजांनी या संबंधाचा अभंग होता रात्रीचा. अतिशय गोड अतिशय. तर हे अवस्था एक आहे. भक्ताचं रक्षणच करतो आणि त्याच्यासाठी पाहिजे त्या भूमिका घेतो. हे सांगा अभंगाचं तिसरं. जैसा केला तैसा होय. जैसा केला तैसा होय. गोड शब्द आहेत महाराजांचे. जशी गरज लागेल तशी भूमिका भगवान परमात्मा भक्तासाठी घेतो. जशी गरज लागेल. मी मगा बोललो आपल्याला की ह्या सगळ्या भूमिका या अभंगामध्ये उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्त दे कोण्या दाशीपुत्र कन्या
दैत्या घरी रक्षी चर्म रंगू लागे कबीराच्या मागे सजन कसाया मळा सावत्यास नामयाची जणी धर्मा घरी पाणी पुंडलिकासाठी तुका म्हणे मात. ह्या सगळ्या भूमिकाच आहेत. एखाद्या भूमिकेशी एखादा नट तादात्म्य झाला, समजा नाना पाटेकरासारखा एखादा नट ज्यावेळी बाबा आमटेंसारख्यांची भूमिका करतो त्यावेळेस त्या भूमिकेला अर्थ येतो. ज्यावेळी नटसम्राटमधली भूमिका करतो नाना पाटेकर त्यावेळी या वादळाला कोणी घर द्याल का रे, ही आरोळीच त्या नटाचं सामर्थ्य दाखवित असते. नटतो तेनेची नटावा. मलाही नाटकाचा नाद होता लहानपणी. शाळेत असताना एक नाटक बसवलं होतं, तर गंमत अशी झाली. ते नाटक होतं पौराणिक, द्रौपदी वस्त्रहरण. त्या काळात काही मुली नाटकात काम करीत नसायच्या, जरा माग असलेला काळ होता. आता भलती प्रगती झाली. झालं. याला अभिनय म्हणतात, कळलं तुम्हाला? अभिनय म्हणजे काय असं? ते काय बोलत नाहीत प्रत्यक्ष. त्यांची शब्दरचना आहे, त्यांच्या आवाजात फक्त स्केल केले असते. तसे गंमत. एक देखना मुलगा बघितला, त्याला म्हणलं तुला द्रौपदीची भूमिका करावं लागेल. तो म्हणला महाराज मी द्रौपदीची भूमिका करतो, पण मला बिड्याची सवय. चौथी झालेलं पोरग गाया सांभाळायचं, बिड्याची सवय. आता बिड्या आणि द्रौपदी समीकरण बसाना. शेवटी आम्हाला दुसरा नट भेटताना त्याला म्हणलं स्टेजहून महागा आला की 2 बिड्या पेटवून देत जाऊ. झालं बाबा, रंगीत तालमी झाल्या, नाटक स्टेजवर आलं. तो मागा आला त्याची भूमिका करून की आम्ही 2 बिड्या पेटवून देतो. एकदा दोन्ही बिड्या संगत झुरका आणला आणि धूर पाठीमागं सोडायचा स्टेजच्या. ती स्टेजवर द्रौपदी, धूर तोंडात. कृष्णाचा आणि द्रौपदीचा संवाद होता. द्रौपदी बोलानाच. कृष्ण म्हणला द्रौपदी का बोलत नाही? मला बी काय कळना, मी त्या नाटकाचा दिग्दर्शक. काय ही दशा माझी, म्हणलं काय कळना ना काय व्हायना. विसरलं का म्हणून पुस्तकात वाचून खालून ट्रोनिंग द्यायचं करायची. शेवटी कृष्ण इकिरीवर आला हो. त्याने हात धरला द्रौपदीचा आणि म्हटलं तुझ्यासाठी मी काय काय केलंय, का बोलत नाहीस? बोटभर चिंधीसाठी वस्त्राच्या घड्या पुरवल्या. एक भाजीचं पान खाल्लं तर दुर्वासा सकट 60,000 शिष्यांना जेवायला घातलं. कृष्णा धाव रे लवकरी म्हटलं की राणीवाणी तुझ्यासाठी धावत आलो. असं कोण म्हणला? कृष्ण. कोणाला? कुठल्या नाटकातल्या? अंगा असं नाटकातल्या. शेवटी नाईलाज झाला द्रौपदीचा. तिने बोलाय तोंड उघडल्याबरोबर भापकून धूर बाहेर आला. माझ्या अंगावर दारारून काटा आला. म्हणलं आता लोक दगड हाणल्याशिवाय राहत नाही. पण तसं काही झालंच नाही. द्रौपदीच्या मुखातून धूर बाहेर आल्याबरोबर कृष्णाने दोन्ही हात वर केलं. म्हटलं वा द्रौपदी, मला आज कळून चुकलंय की तुझा जन्म अग्नीतून झालेला आहे, अजून तुझ्या तोंडातून धूर निघतोय. नाटक सक्सेस झालं. मी तर कृष्णाला मिठीच मारली महागा आल्यावर. म्हणलं तुला सुचलं कसं? म्हणलं मार खाऊ का लोकांचा देतं. अचानक ध्यानात आलं. आणि एकच अंक राहिला होता. 7 पातळ आम्ही अब्दून नेसवली होती द्रौपदीला, आणि दुशासनाला सांगितलं 6च वाढायची. तोवर कृष्ण कशाचं काय काय दुशासन त्याच्या अंगात शिरला म्हणता. भयानक ते दुशासन. असे दुशासन आहेत महाराष्ट्रात अधूनमधून पाहायला मिळतात. परवा शिरूरमधला एक पकडला, बदलापूरचं तसलंच. हे सगळे दुशासनाच्याच अवलादीतले इथं. त्याने धर पातळ की वड, धर पातळ की वड.
6 वाडायची बोली होती. कशाचं काय आणि काय भरा 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 कशाला मोजलेत त्यांनी. कृष्ण यायच्या आधी तर द्रौपदी अंडरपॅन्टवर. नाटकातलं नाटक जमाना मायबाप परमार्थच. इकडे महाराज पुढे इकडे या की या 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 इकडे ते इकडं आव इकडे या इथे इथे या इकडे. ते आवाजामुळं तुम्हाला नाही दुसरे काय नाही. उशिरा का होईना पृथ्वीराज चव्हाणाने येऊन मागून का मुख्यमंत्री व्हायना. काय जमलं पाहिजे कुठलं का व्हायना. पण गंमत आहे जीवनच असं आहे. म्हणून जशी परिस्थिती असेल तशा प्रकारचं जीवन जगता आलं पाहिजे. पारमार्थिक जीवन हे सारखं नसतं. आता आबा काम करतात आमचे मोरे साहेब काम करतात इथलं. तुम्ही असं कधी समजू नका की तुमच्या कामाची सगळीजणं चांगली स्तुती करतात म्हणून. हे डोक्यातून काढा तुम्ही. एक गट असा तयार होतो त्याच वेळेला की तुम्ही कितीही चांगलं कार्य करा एक दुसरा विरोधक तयारच असतो. ते आज नाही ते तुकोबरायच्या काळापासून आहे. आज कुठलं तुकोबरायच्या काळात काय कमी विरोधक होते का. पाटील विरोधात, कुलकर्णी विरोधात, गाव विरोधात, त्या काळचे स्वतःला साधून संत म्हणून घेणारे रामेश्वर भट्टासारखे विरोधात, कित्येक माणसं विरोधात मोठ्यांली. आणि सगळी विरोधक ज्यावेळी एकत्र झाली आणि तुकोबरायच्या घरी आली. महाराज घरी नव्हते. महाराज नांदुरकीच्या झाडाखाली भजन करीत बसलेले इंद्रायणीच्या किनाऱ्यावर. त्याने विचारलं जिजाबाई पत्नीला तुकोबरायच्या, ताई तुकोबराय कुठं आहेत. ते म्हणले भजन करायला सकाळीच गेलेत निघून. आणि तो लिहिलेला गाथा कुठं आहे. त्या वह्या ते म्हणले देवापाशीत. ही चांडाळ चौकडी हात शिरलीन सगळ्या वह्या गोळा केल्या मायबा. एका गाठोड्यात बांधले त्या सगळे वह्या. आणि तुकोबरायच्या जवळ आले आणि त्यांना सांगितलं हे वेदबाह्य आहे, संत विचाराच्या विपरीत आहे, ऋषीमुनीला मान्य नाही, भगवंताला हे अमान्य तुम्ही लिहिलेलं. हे तुमच्या हाताने दगड बांधून इंद्रायणीच्या डोहात समर्पण कर. तुकोबरायच्या डोळ्यातून अश्रू आले. शतकोटी अभंगाची निर्मिती करण्यासाठी नामदेवरायाचा अवतार घेतला. 96 कोटी अभंग लिहून झाले. 4 कोटी लिहिण्यासाठी तुकोबरायच्या रूपाने नामदेवराय जन्माला आले. हो. आणि तेही अभंग इंद्रायणीच्या डोळ्यातून असू आले. पण समाजच सगळं विद्रोही झालेला, विरोधात गेलेला. तुकोबरायने त्यांच्या देखत दगड बांधले त्या गाथ्यावर, गाठोडं बांधलं आणि इंद्रायणीच्या डोहात पांडुरंगाला स्मरून पंढरीराया तुझ्या कृपेने लिहिले हे तुला समर्पण. पण बोलला नाही तो गाथा. पाण्यावर लाह्या तराव्या तशा गाथा तरला मायबाप. तारी येरा खास पवार साहेबासाठी बारामतीच्या नाही आमच्या
काय मजा आहे, कधीतरी हा एक आनंद असतो. वह्या बुलड्या नाहीत त्या, पंढरीरायाने पोटाशी धरल्या व अशा आवळून त्या वह्या. एक कडा कोपरा सुद्धा भिजू दिला नाही, एक अक्षर भिजू दिलं नाही. देवाला माहीत होत हा गाथा जर इंद्रायणीच्या डोहात बुडाला तर महाराष्ट्राचा परमार्थ बुडाल्याशिवाय राहायचा नाही. मायबाप, परमार्थ बुडाल्याशिवाय राहायचा. 13 दिवस वह्या कोरड्या. भगवंताने साक्षात येऊन तुकोबरायला दृष्टांत दिला. उद्या आम्ही आपल्या वह्या ह्या सगळ्या सुपूर्द करतोय. टाळ विण्याच्या मधुर ध्वनीमध्ये वारकऱ्यांच्या विठ्ठल नामात सगळे वारकरी जमा झाले. भगवंताने तो गाथा तुकोबरायच्या हातात दिला. डोक्यावर घेऊन घरी आले. सोडला तो. पान भिजलेलं नव्हतं, अक्षर पुसलं नव्हतं, पण पानं खालीवर झालेली होती. तुकोबराय अनुक्रमणिकेप्रमाणे ती पानं लावित होती. गाथा लावून झाला, पण 2 पानं सापडली नाहीत. 2 पानं सापडली नाही. त्याने आपल्या मुलाला विचारलं, काशीबाई आपण याच्यातली 2 पानं नाही. भागीरथी तू नाही. विठोबा तुम्ही मुलाला विचारलं नाही. शेजारी पाजारच्या मुलाला विचारलं. धर्मपत्नीला विचारलं. त्यांना जिजाबाई म्हणून हाक मारत नव्हते तुकोबराय. आवली या नावाने हाक मारायची. काही काही पुरुषांची, प्रत्येक बहुतांशी पुरुषांची बायकोशी 2 नावं असतात त्याच्या दृष्टीने. एक व्यवहारात वापरलं जातं, ते सगळ्याला माहीत आहे, आणि दोघातच एक नाव. इति गुह्यतमम शास्त्र. ते दोघालाच ते गणित फक्त माहीत असतं. त्या नावाचा संकेतन ते कळतं एकामेकाला. जाऊ दे, आपल्याला इतक्या खोलात नाही जायचं. असतं नाव हाक मारताना. मी आमच्या म्हातारीला बाकीचं जरी तिचं नावाने हाक मारित असले, मी घरी गेलो, थकली म्हातारी, डोळं खोल गेलं तर बहोया बसल्या, कपाळ आत, केस पांढरं, दातानी कधीच राजीनामा दिला. काय मजा अशी. मान हलती, बेल्ट लावलेला, कमरेला एक बेल्ट. पण मी घरी गेलो प्रेमाने हाक मारतो म्हातारीला. काय चाललंय मस्तानी म्हणतो. आता ही मस्तानी आहे का? ती बी आतून म्हणते आला वाटतं माझा बाजीराव. आलं का? आता ह्याला पायऱ्या धरायला धरून उतरावा लागतात. जो घोड्यावर शनिवार वाड्या पुढे बसल्यावर दिल्लीला उतरत होता. पण प्रेमाने जगायचं. काय थोडंसं आयुष्य राहिले तेवढं घरी आपलं प्रेमाने राहायचं. कमी कमवा पण शुद्धीवर या. कळलं? म्हणजे घरी त्याने शुद्धीवर असावं माणूस, की आपण घरी चाललो आहे वगैरे असं. काही काही वेळेला तसं नाही घडत. आणि पुष्कळ वेळा लय अडचण निर्माण होते. एका पाहुण्याला खोकला आला आमच्या, तर दुसरा पाहुणा त्याला म्हणला लयच खोकतोय दाजी, तुम्ही लय खोकताय. काय करू, महिना झालो. म्हणला खोकलाच बंद नाही. मग घ्या म्हणला थोडी. कळलं तुम्हाला? म्हणला त्यांनी जाईल का खोकला? जात नाही तर कसं? म्हणलं माझी 20 एकर गेली आणि तुझा खोकला जाय ना. ही बुद्धिमान माणसाचं काम आहे. काय खोकला काय करतोय तुझा? तळेराम राम गणेश गडकर यांचा एकच पहिल्यातला पाहिला म्हणजे लक्षात, सुधाकर पाहिला म्हणजे लक्षात, सिंधू पाहिली म्हणजे लक्षात. जरा पाहायचा नाटकं पिटकं वगैरे. नाटकं करायची नसतात, पाहायची असतात. काय माणसं नाटकं करतात, पाहत जा आणि मजेने राहायचं. म्हणून जाऊ द्या. ज्याच्यासाठी मी बोलतोय, आवली आपण ही पानं घेतली का गाथ्यातली? हो, ते म्हणले महाराज घेतल्यात. हसत हसत. कुठं आहेत? कमरेला खोसल्यात. तुकोबराय हसले त्यांच्याकडे पाहून. जिजाबाई, जे अक्षरशत्रू लिहिता वाचता येत नाही, मग तुम्ही ही पानं कशाला घेतली गाथ्यातली? हां, ती म्हणली मला माहीत आहे. ही पानं 13 दिवस पाण्यात राहिली पण बुलडी नाही. मला बी इरीबारोवर पाण्याला जावं लागतं. कळलं तुम्हाला? मी जर पाय घसरून पडले तर ही गाथ्याची पानं मला तारल्याशिवाय राहायची नाहीत. मायबाप, तारल्याशिवाय राहायची नाही. ऐसा ज्याचा अनुभव
असा अनुभव आहे. म्हणता हो फोडून देवाचं नाव घे जा, आनंदात राहायचं, नाचायचं. काय नाचण्यासाठी आमच्या कित्येक महाराजांनी नवनवीन उपक्रम काढलं माईबाप. कोणी कशावर. एक महाराजाने तर आमच्या दोस्तच आहे माझा, त्याने तर पिंगळ्यावर धंदा चालू केला. काय कशावर काय करत्या, जमतंय कर तुला थोडंफार, अरे बोल थोडासा. हे जरी नाही काला तरी दुसरं येईल, हे जरी नाही दुसरं येईल, हे जरी नाही काला तरी दुसरं येईल, हे जरी नाही काला तरी दुसरं येईल, हे सरत सेवंती बहार बांधून येईल, सरत सेवंती बहार बांधून येईल, सरत सेवंती बहार बांधून येईल, सरत सेवंती बहार बांधून येईल. एका जनार्दनी आमचे काय बाजारीले, एका जनार्दनी आमचे काय बाजारीले, पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. हे वर्तमान कोटे तुमचं वर्तमान कोटे, वर्तमान कोटे तुमचं वर्तमान कोटे, लटकेन बोलो आम्ही वर्तमान कोटे, लटकेन बोलो आम्ही वर्तमान कोटे, वर्तमान कोटे, लटकेन बोलो आम्ही वर्तमान कोटे. पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा, हो पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. ह्या अभंगात बसत नव्हतं आपलं करमणूक म्हणून मध्यंतरी घातला जरा, त्याचा आणि याचा काही तसा संबंध नाही, पण फार सुंदर जुळवलं आहे गड्यांनी आमचे. आणि काहीतरी मोकळं व्हायला थोडं असं पाहिजे, हलगी ढोल ताशा नगारा ढोलकी संबूळ हे लागतं. लय नाही तर जीवन बिघडून जायचं. देवाचं नाव प्रेमाने घ्या. साहेबांनी मला सांगितलं मगाशी की कीर्तनाची वेळ थोडी वाढवली पाहिजे, पण ओव्हर टाईमचं काय ठरलेलं नाही. जाऊ द्या, एक जीवन आहे, परमार्थात आनंद जेवढा मिळेल तेवढा घ्यायचा. कितीक माझं आयुष्य राहिल्यात
काही नक्की माहीत नाही. 78 म्हणजे लय वय होऊन गेलं आहे. अजून उड्या मारतो नाचतो म्हणून उभा आहे, नाही तर ह्या वयातली लय बसली आमची सगळी. तर वाटलं झालं. माझे दोस्त गेले, काय माझे कीर्तनकार होते, ते प्रेमी होते, पर इंगळे महाराजापासून वगैरे हे मोठी मोठी माणसं. काय म्हणून एक जणांनी मला म्हणलं, ते म्हणलं का म्हणून देवा मला मागं ठेवला. म्हणलं अजून बरंच भोगायच्या तो माझ्यामुळे ठेवला आहे. अजून आनंद घ्यायचा आहे आणि आनंदाच जगायचं. बाकीचं काय असतं जीवनामध्ये, कोणी विमानं उतरत नाही, कोणी काय नाही, हे चालत राहते. देवाचं नाव टाहो फोडून घ्यायचं. मायबाप रामकृष्ण टाहो नित्य फोडे, काका न सोडे रे भावो टाके रे संदेह. रखो मारे उगवी कोडे संकट. उगवी कोडे संकट संतांच्या
माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज शेवटी जाता जाता एक गोष्ट सांगून सुखाने असा आणि मुखाने देवाचं नाव घ्या. संसार काही सुखरूप नाही, त्याचं वर्णनही कधी सुखरूप केलेलं नाही. दुःख बांधवडी, संसार दुःखमूळ, इंगळ अशा भयानक शब्दाने त्या संसाराचं वर्णन झालं. पण महाराज म्हणतात सुखाने राहा आणि मुखाने देवाचं नाव घ्या. सुखाने कसं राहत आहे? एक गंमत सांगतो. एका गावात श्रीमंत माणूस होता. जिथं भरपूर श्रीमंती असते तिथं संतती होत नाही, आणि जिथं खायची भ्रांत आहे त्या ठिकाणी दरवेळेला आवळी जावळी. नशिबाचा खेळ आहे. ते श्रीमंत घर, दोघंच नवरा बायको वाड्यात. संध्याकाळी 8ला लाईन गेली म्हणून चोरट्याने प्रवेश केला घरात, अंधाराचा फायदा घेऊ. म्हाताऱ्याने चोर आलेलं बघितलं पण म्हातारीला सांगितलं नाही. म्हातारीने जेवाय वाढलं, म्हातारं खायना. म्हातारी म्हणली का खात नाही आज तुम्ही? मनातली मनात आता खायचा, मार बारच खायचा आहे चोरट्याचा. दोघं आपले कशी बशी जेवली. झोपाळा टांगलेला होता त्याच्यावर बसली. म्हातारीला म्हणलं तुला एक गोष्ट सांग का? म्हातारी म्हणली कशाची गोष्ट? नु काय पडावं ग मेल्या म्हणे. ती म्हणला नाही ऐकते का काठी घेऊ? म्हातारी म्हणली गोष्टीसाठी काठी काय ती सांगा. म्हणलं आपल्याला जर लेकरू झालं तर. म्हातारीनं कपाळावर हाणलं, म्हणली 20 वर्ष झालं अर्ध्या तिकिटाने जातोय आपण, आता कसं लेकरू होईल? 2-3 वेळा गुजरातला गेलो. तिथे एक आम्मा म्हणून म्हातारी होती गुजरातमध्ये. बाईच्या पोटावरून हात फिरला की बाई गोरोदर राहायची. बरं झालं ती बायांच्याच फिरवायची. लालूच्या फिरवाय पाहिजे होता. काय अंधश्रद्धा आहे महाराष्ट्रात माफट. झालं एकदाच घेऊ का काठी? म्हातारी म्हणली झालं तर झालं. चोरटी हसत होत कोपऱ्यात हळूहळू. म्हणला रांगाय लागलं काय नाव ठेवायचं? म्हणली तुम्हीच ठेवा. नाव ठेव म्हणला विठोबा. आणि रांगाय लागला आणि बाहेर खेळायला गेला आण बोलून. म्हातारी म्हणली मी नाही जात. म्हातार म्हणलं मग मी जाऊ का? जायचं जा. म्हातारं गेला, वट्यावर उभं राहिलं. चोर आत घरात वाड्यात कोपऱ्यात. आणि विठोबा म्हणून मोठ्याने हाक मारली. जवळ पहिलवानाची तालीम होती, त्याच्यात विठोबा नावाचा एक पहिलवान होता. हे हाक ऐकले उडी मारूनच बाहेर आला तालमीत. म्हणला दादा का हाक मारली? म्हणला किती पहिलवान तालमीत आहेत? म्हणला 10-12 आहेत. सगळी या म्हणला. म्हणलं का? 4-5 चोर संध्याकाळीच घरात शिरल्यात. आणि मग चोरट्याच्या लक्षात आलं की विठोबा भलताच महागात पडलाय. आता विठोबा होता का? नव्हता. कल्पनेचा विठोबा जर खरं संकट नाहीसा करतोय तर माझ्या विठ्ठलाला मनापासून हाक मारा. जन्म मरणाचं संकट नाहीसं होईल. अनादि जन्माचे दुःख जात. माझ्या विठोबाचे नाव अट्टहास्य उच्चारा. आपण आम्हाला बोलवलं. बोरकराबा सारखे चांगली माणसं आणि आपला प्रपंच पाहत परमार्थही करतात. घरची कुटुंबही स्वयंपाक पाणी करून आलेल्या वारकऱ्यांना 2 खाऊ घास खाऊ. आम्ही जेवल्यामुळं तेवढं बोलायची पाळी आली. हा नाही तर जेवलं नसतं तर कुणी आस मग आम्हाला काय त्याचं घेणं नाही. काकांचा आग्रह होता की दयानंद महाराज रामकाका म्हणजे यावं लागेल एकदा. मला प्रवासाचा कंटाळा येतो मंडळी. माझं वयोगट 350 किलोमीटर गाडीत बसायचं म्हणजे कुकरमध्ये घातल्यावर होतं मला. हाणतोय आतल्या आतच शिट्या. काय मरल का काय कर. आमच्या सुनीलचंही म्हणणं होतं की महाराज तुम्ही एक बार चालाच. आणि या सगळ्यांचाच आग्रह. बघू काय असा नियतीचा खेळ आहे. आपल्या दर्शनाचा योग दत्तकृपेने आला. माझ्याही घरी दत्ताचं मंदिर आहे. छोटी मूर्ती जरा, पण ही मूर्ती अत्यंत आकर्षक अशा प्रकारची. माझा श्रीगुरूंना दत्तात्रेयांना प्रणाम आहे, दंडवत आहे. आणि
त्याने जशी बुद्धी दिली तसं मी आपल्यासमोर मांडायचा प्रयास केला. आपल्याला द्यायला काय माझ्याकडे, आम्हीच गोसाई आहे, तुम्हाला काय देणार. एक दोहा जाता जाता, दिल किसी से देना नहीं, दिल किसी से देना नहीं, दिल से देना दिल, नहीं मिला तो नहीं मिला पर कम दिल से मत मिल. जय विठ्ठल जय. जय जय विठ्ठल.